अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. सज्जन हो, श्री गुरु म्हणजे देह नसतो, ते एक तत्व असते. श्री गुरु तत्वाचा विचार करू जाता श्री गुरु कोणाच्या वादात पडत नाहीत. कुणाशी अतिसंवाद नसतो, विनोदाच्या भानगडीत पडत नाहीत, बोलताना अतिशयोक्ती बोलणार नाहीत, कोणाचा उपहास करणार नाहीत. बोलण्याची हौसच नसते, वैराग्य रूपी वैराग्य आई असते. ती आचरणात वाकडेपणा, कपटपणा, प्रतारणा, असत्य या गोष्टी कधीच नसतात. एकदा वचन दिले की प्राण जाय पर वचन न जाय. तो वचन कधी मोडत नाही, मग आणि नाम कधी सोडत नाही. ते पांडित्य मिरवत नाहीत, वचन अभिमानात गुंतत नाहीत, स्मरणात मात्र तो सूर असतो. त्यांची वाणी सदैव सत्यच बोलते, हिताचे बोलते, आल्हाददायक बोलते. म्हणून नम्र भावाने त्यांच्याशी बोलावे, एखाद्या अक्षराला विचारावे, त्यांची प्रार्थना करावी, निज सुख नक्कीच मिळेल. सहज पाहू जाता भक्त आणि देव एकच तत्व आहे, गुण आहे. तू वागणार कसा म्हणून भक्तांच्यासाठी देवाचे अवतार घेणे होते. निर्गुणाचे सगुणत्व होते, अवघ्याचे ते कल्याण बोलतात. त्यातून संक्रमण करणे आपले काम आहे. मग मातीचे सुवर्ण होते असे हे आश्वासन ग्रंथात कुठल्याही असो वा नसो, मात्र ते संत सत्य मानतात की गुरु काय असतो. ऐकावे, मनन करावे, त्यांच्या मार्गावरून चालत राहावे. श्री गुरूंची अनुभूती, कीर्ती, ख्याती ऐकाल तर नक्की प्रचिती येईल. संत का खोटे बोलतील, त्यांना स्वार्थ काय असतो. अरे त्रिभुवन ऐश्वर्य ठोकून जाणारे ते स्वतः असतात. आयुष्याच्या अनुभवाचे अनुभवणे, कल्याणाचे अनुकरण असते. मात्र त्यासाठी गुरु आज्ञा प्रमाण मानावे लागते, मात्र आणि त्यांचा मंत्र जपावा लागतो. जीवनाचे सोने होईल. गुरु आत्मा ईश्वर आहे, ते दोन्ही तत्व एकच आहे. यातील निर्णायक तत्व म्हणजे गुरुतत्व होय. शिष्यासाठी अर्थत्वाचे कल्याणात्मक भांडार असते. गुरु कृपेने शिष्यास ते प्राप्त होत असते. त्यांच्या कणपटीला बसले तर मग मात्र ते अंतर देत नाही. मात्र यासाठी संचित हवे, चिंतनही हवेच. कुणालाही प्राप्त होत नाही. विश्वाचे आर्त म्हणजे गुरु माय असते. ती गुरुमाय कल्याणकारी असते. केवळ या लोकी नव्हे, परलोकी सुद्धा गुरु कृपा उपयोगी येते. मोक्षासाठी केवळ गुरु कृपाच हवी आहे. आता यावरील आपण ओव्या ऐकूया. न करी वाद अतिवाद, वाद विवाद, न साधे अतिसंवाद, विनोद ना करी सर्वथा. बोलत ना अति कर्कश, न करे उपहास, बोलण्याची नसे हौस, नैराश्य वैराग्य ठाया तयांच्या. वक्रोक्ती नसे आचरत, कपटना भाषणात, लक्षणा प्रतारणेत, असत्य ना बोलत कला.
दिधलेले आश्वासन प्राण जाय पर न वचन, न मोडे सर्वथा जाण नाम नमन सदा एव, मिरविगा पांडित्य न दाखवी मौनात, मिरविना पांडित्य न दाखवी मौनात, न गुंते वचनाभिमानात स्मरणात सदासु, सत्य असे त्रिबार जयाचा वाग उच्चार, ऐकता आल्हाद कर साचार हिताचे ते, नम्र भाव सद्गुरुसी पुसे एकाद अक्षरासी, प्रार्थुनी या तयासी निज सुखासी सेवावया, सहज पाहो जाता भक्त देव एकची तत्वता, परी निर्गुण देव असे परता बोलता होय कैसा तो, म्हणून कार्य कारणे देवाचे होय अवतार घेणे, निर्गुणाचे सगुणत्व होणे भक्त कारणे गुरु होय, तेच कार्य ब्रह्मतत्वाचे बोलती जे कल्याण अवघियांचे, संक्रमण श्रवणी धरातयांचे मृत्तिकेचे सुवर्ण होय, ऐसे हे आश्वासन ग्रंथी असो वा नसो जाण, तरी संत मानिती सत्य जाण, किम कारण गुरु ते, ऐशा संतांचे करा श्रवण, न करावे तयांचे चिंतन मनन, विश्वासे संत पदावरून चालून कल्याण होणे की, श्री गुरूंची अनुभूती तयांची ख्याती कीर्ती, अनुभवाल तर प्रचिरती हरे का प्रती येईल की, संत किम कारण असत्य कथितील जाण, काय तया ते स्वार्थाचे जाण, त्रिभुवन ऐश्वर कुरवंडन करतीज, ऐशियांच्या अनुभवाचे अनुभवणे आनंदाचे, तेच कल्याण आयुष्याचे मार्गाचे अनुकरण करीगा, मात्र तया कारणे गुरु आज्ञा प्रमाण करणे, शब्द तयांचा मंत्र समजणे कल्याणे जीवन कनकते, गुरु आत्मा ईश्वर ही त्रय तत्वे भूमी तलावर, केवळ भेद रहित साचार विचार करा माणस, तया माझीचे तत्व निर्णायक गुरु तत्व, शिष्या कारणे कल्याणात्मक आर्तत्वाचे भांडार ते, गुरु कृपे शिष्यास प्राप्त प्रकाश मार्गास, बसोन या कनपटीस अंतरासन देत, परी हे संचिता शिवाय न प्राप्त कोणासी होय, विश्वार्थ गुरुपाय गुरुमाय कल्याणकार, केवळ न इहलोकी प्राप्त होय परलोकी,